नमस्कार मित्रांनो, मी संकेत पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग म्हणजे असणार आपली हक्काची सुट्टी, सॅटर्डे संडे. आणि ब्लॉग काढायचं कारण म्हणजे की आम्ही खूप दिवस बाहेर फेऱ्या होत आहेत. तर कालच पप्पांनी थोडंसं हलकं चढवण केलं, तुला फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे फिरायला पाहिजे. म्हणून आज त्यांचं एक काम करायला आपण चाललेलो आहोत एका ठिकाणी. म्हणजे फक्त छोटंसं काम आहे, जेन्युइन काम आहे, ते आपण करूच. आणि बघूयात कसा दिवस जातोय ते बघण्यासाठी बडा दिवस तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागेल आणि आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहावं लागेल. एक छोटंसं काम आहे, त्याच्यानंतरचा काय प्लॅन डिसाइडेड नाही आहे. लेटेस्ट सी की आपण कसा दिवस घालवतोय आपल्या ब्लॉगमध्ये. चलो बाय, भेटूया थोड्याच वेळात. तोपर्यंत आपण जाऊन थोडंसं आपण काहीतरी नाश्ता पाणी करूया, बघूया लेटेस्ट सी. आपल्याला पहिलं काम म्हणजे काम होणारच 100%, पण त्याच्या अगोदर पोटोबा लागतो, मग त्याच्यानंतर विठोबा. हाय हाय कर, हाय आणि ओके कर. ओके अगो बाई फ्लाइंग. ओके कर, ओके ओके. आणि इकडे बघ, ए पोरी, आय लव्ह यू. हो अगो बाई अगो बाई अगो बाई, इकडे बघ, ए पोरी, आय लव्ह यू आय लव्ह यू. हो शाणी म्हणते काय, शाणी म्हणते काय. ए काय कुठे गाडी, याच्या गाडी. बाय कर, बाय, जाऊ मी. बाय बाय, आय लव्ह यू. चावी पाहिजे, चावी काय पाहिजे. चावी आहे कशी, चावी कशी आहे. बाय कर, बाय बाय. संध्याकाळी देतो मी बाबा, संध्याकाळी देतो मी तुला. ओके 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 कर, ओके ओके ओके. तर आपण निघालेलो बाहेर आपल्या शहर. अरे म्हणताय आपली पब्लिक खूप दिवसाने दिसते. शिव का इथे का खेळतोय, वाडीत का नाही गेलात. चलो ठीक आहे, फिर आपण घरातून तर निघालेलो आहोत. आपली छोटी पण भेटली आहे आणि सोबत आपले 2 पंटर लोक भेटलेत, गल्ली क्रिकेट खेळत आहेत. तर आपण लवकरच जाऊयात. म्हणजे आपल्याला गाडी म्हणजे बोचाखाली गाडी असेल तर समजतच नाही. तर आपण आता अगोदर दे सुट्टी आज. तर आपण निघालेलो आहोत घरातून आणि आपलं बोचाखाली गाडी असेल तर आपल्याला काय सुधरत नाही. आपल्याला स्टेशनला पण जायला गाडी लागते, शिवला पण जायला गाडी लागते, शिवला पण जायला गाडी लागते. तर आपण आलेलो आहोत बॅक साईडला, मस्त आहे की परिवार बघू शकता. तर आता आपण गाडी घेऊन जाऊ लगेच स्टेशनला आणि मग भेटूया. तर मस्तपैकी आपण आता येऊन पोहोचलो आहे पार्ल्याला. आणि पप्पांचा नाश्ता वगैरे झाला छानपैकी, तिकीट्स वगैरे काढली. खाताना काय ब्लॉग काढायला भेटला नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला खाताना समोर कॅमेरा वगैरे असेल तर काय सुधरत नाही. तो आपण मस्त आहे की येऊन पोहोचले पार्ल्याला. पार्ले स्टेशनला येऊन पोहोचले मस्त आहे की त्या जागेवर जाऊन पप्पांचं काम करून त्याच्यानंतर भेटूच लवकर. पोहोचलेलो आहोत आपण विले पार्ले, बघू शकता तुम्ही. तर पार्लेला आपण आता येऊन पोहोचलेलो आहोत. पार्ले बोरवली रेल्वे स्टेशन, बस स्टॉप पण आहे. आणि आता आपण येऊन पोहोचले पार्लेला. खूप ऊन आहे त्याच्यामुळे मी कमीच बोलतो आहे, जास्त काय बोलत नाही मित्रांनो. बेकार लेवल ऑफ गरमी चाललं आहे, त्याच्यामुळे आपण आलो आहे दुसऱ्या ज्यूस पितो. बेकार लेवल गरमी चाललं आहे त्याच्यामुळे आपण नुसतं ज्यूस पितो आहे छानपैकी. आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लोकेशनला जाऊन पोहोचूया. तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे शांत ऑफिसजवळ, म्हणजे शांत ऑफिसच्या एरियावर तिकडे आलो आहे. तिकडे आपण पटकन पप्पांचं काम करूयात, कारण गरम पण खूप होतं. तर पटकन काम करूयात. सो फायनली आपण येऊन पोचलो आहे DVMला आणि चाललो आहे पप्पांचं ऑफिसचं काम करायला. थोडंसं थकवा आला आहे तर आपण लेटेस्ट सी चाललो आहे आपण आणि तिकडे काम करू पटकन. आपण येऊन पोचलो आहे ऑफिसला केतन भाईच्या, पप्पांचं जिथे काम करायचं तिकडे. लेटेस्ट सी. पण ऑफिसमधून निघाल्यानंतर केतन भाईने आपल्याला मस्तपैकी ट्रीट ॲज अ दिलं आहे. आणि माझ्या बॅक साईडला बघताय तो शांत ऑफिसच्या आतला एंट्रन्स आहे. कसं वाटलं लवकर सांगा.
तर मित्रांनो आपलं तसं पण काम झालेलं आहे, जी वडिलांनी जिम्मेदारी दिलेली तिकडे. तर आपलं ऑफिसचं काम झाल्यानंतर आपल्याला आपली एक फ्रेंड आपल्याला येणार आहे, सो म्हणून मी ते वेट करतो आहे. आणि तुम्ही बघू शकता, ओहो ती तिचं ऑफिसचं काम संपवून आले. आणि आमचं एक कॉमन फॅक्टर आहे की लाईक फूड. तूच सांग आई आता की आपला प्लॅन काय आहे म्हणून, तूच सांग. तर आत्ता ती तिचं ऑफिसचं काम संपवून आले आणि आपल्याला सुट्टी असते म्हटल्यावरती आपण एक जॉईंट केलं सडनलीमध्ये. आणि कुठे जायचं? बेन्ने डोसा, बेन्ने इडली वडा आणि डोसा. तर आता आम्ही लोक चाललं बेन्ने डोसाला, थोडंसं पेट पूजा करायला. लेटेस्ट सी तिकडे आपला माहोल कसा आहे तुम्हाला दाखवेनच, काय आतमधला आहे. त्यासाठी सोबत राहा. बेन्नेला मी जाऊन आले आहे म्हणून मी त्याला रिकमेंड केलं. मी सांगते, बिचारी चांगली पोरगी आहे, तिला सांगता येतं. सांगते मी जाऊन आले, त्याला रिकमेंड केलं. इंग्लिश. तर मित्रांनो आपण आता झोपेतून उठून आलो आणि आपल्याला आपल्या मित्राचा कॉल आला. तर लगेच कॉल आल्या आपल्या मित्राला पाहिजे होतं सीट कवर. तर इथे दहिसर मेट्रो स्टेशन आहे, जस्ट त्याच्या बॅक साईडला आपण भावाला सीट कवर घ्यायला आलेलो आहे. मस्त आलो आम्ही बेन्नेसला वगैरे गेलो, नंतर झोपल्यानंतर भावाचा कॉल आला तेव्हा लगेच जाग आली आणि भावाला पाहिजे होतं सीट कवर आपल्या ॲक्सिसचं. तर लास्ट टाईम आपण इकडे आलेलो, परत तिकडे आलो आहे. आपण आता घेऊया सीट कवर पटकन, बघूयात कसं काय ह्या भावाने काढूनच ठेवलं आहे. तर मस्त आहे की भावाला आता कवर घेऊन झालेला आहे. आता लेटेस्ट आहे की थोडासा पेटपूजा केली पाहिजे. बघूया आपल्याला काय खाता येतं का, कारण आपण हायवे टू हायवे जाऊयात. तर त्याचबरोबर आता बघूया काय नाश्त्याला भेटतं आहे तर पाहिजे, नाही तर मग आपला नाश्ता घरीच करूयात. तर ऑलरेडी आपण जे खाल्लेलं आहे ते आहेच. आणि थोडंसं असं वाटतं आहे की आपली एक लेवल कमी झाले. जर झालाच मूड हायवे टू हायवे चाललेला आहे, जर झाला मूड, जर भेटलं तर आपण काय खाऊयात, नाही तर मग आपण घरी जाऊन नाश्ता करूयात. तर मस्तपैकी आपल्या भावाला सीट कवर घेऊन झाल्यानंतर आपलं पण एक काम होतं, म्हणजे आपल्या बहिणीचा बड्डे येतो आहे. तर आपण तिला ड्रेस गिफ्ट केला, त्याला मस्तपैकी पॅकिंग करायला जाणार होतो, म्हणजे गिफ्ट पॅकिंग बोलतात. गिफ्ट पॅकिंग करूयात, लेटेस्ट ही कशी प्रोसेस आहे. गिफ्ट पॅकिंग करू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. तर की आपल्या छोट्या बहिणीचा गिफ्ट पॅक करून झाल्यानंतर आपण नंतर घरी आलो. भावाला सीट कवर घेतल्यानंतर घरी आलो छानपैकी आणि गिफ्ट रॅप केलेलं आहे फायनली. आणि आता आम्ही चाललो जरा स्टेशनला, बहीण भाऊ थोडं काम होतं. मस्तपैकी आता आमचं इथे आमचं एक काम झालं आहे, म्हणजे छोटी पेमेंट करतं. एक काम झालं आहे आणि एक काम बाकी आहे. 40 हो गया. 400 कर देंगे, कोई प्रॉब्लम नहीं. अकाउंट नंबर दुसरा टाकतो. बहीण पेमेंट केला, सामान नाही घेतलं आहे. लायकी विकी म्हणजे तेच करायला पाहिजे. थँक्स हा भाई. चल, ही बहीण आपली लय शहाणी.
पैसा दिया सामान उठा नहीं, इसको किधर तो बेचना चाहिए. हमारे को अरे अम्मा जी कैसे हो, अम्मा बोलते काय करतो यामध्ये. इसको भी मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्याच्यासाठी पण धमक लागते. भर स्टेशन हे किंमत लागते ब्लॉक करायची. बघतायत लोक सगळे आपल्याला, पण शातीत आपण आपल्या आयटीत राहणार तर रुबाब होतात. लोक आपल्याकडे सगळे बघतायत, सगळे बघतात आपल्याकडे, पण आपण एकदम रुबाबात. यासाठीच आपण एकदम ब्लॉगिंग सोडून लास्ट सोडून ब्लॉगिंग चालू केलं. सॉरी थोडंसं फंबल होतं, पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर ठिकाण आहे स्टेशन रोडला आलं म्हणजे अश्विनबाईकडे येणं पाहिजेच. अश्विनबाईचं शॉप दाखवतो तुम्हाला. जर इन केस कोणाच्या मोबाईल काय प्रॉब्लेम झाला, काय ॲडव्हर्टायझिंग नाही, फक्त अश्विनबाई आपला दिल की धडकन इसके लिए बोल रहा है. मोबाईल अश्विनबाई इतना इग्नोर मत मारो, थोड़ा मैसेज इज नॉट इम्पॉर्टंट. एडवर्टाइजिंग ऑफ शॉप इज अ व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट इन. ओके येस. सीताराम मोबाईलचं काय पण प्रॉब्लेम असेल, सीताराम मोबाईल शॉप स्टेशनच्या समोर. लोकेशन पण हॉटस्पॉट आहे, हरिओम मोबाईल शॉपच्या समोर सीताराम. चलो आपण कधी पण आलो तर अश्विनबाईकडे येतोच. आपला दिल का तिगर का तुकडा आहे वो, तर तिकडे आपण येतोच. तर इथे एक फेरी होते. आता आपण काम करायला चाललो आहे दुसरं. हे जायचं स्टेशन रोडपासून देवीपाड्यामध्ये. आणि बघूया काय काम आहे. काय काम आहे? धुपाचं भांडं दुपारच नाही, कापूरदानी नाही, धुपाचं भांडं. तर आपलं एक काम झाल्यानंतर आपण वळलेलो आहोत याच्याकडे. आणि आत्ताच एक नवीन डायलॉगची स्थापना झालं, एक स्लोगन बनलं आहे, जाऊ तिथे खाऊ. आणि ही संस्था आत्ता स्थापन झाली, पावर्ड बाय संकेत सदानंद पवार, आणि त्याचे पहिले उमेदवार आहेत प्रियंका पोळेकर. खूप हॅप्पी आहे. आणि त्या बदल्यात ती आपल्याला पाणीपुरी खिलवणार आहे. जाऊ तिथे खाऊ संघटना. आता पटपट आपण पाणीपुरी खाऊ आणि मग तुमच्याशी बोलू. नंतर आपण दुसरं काम करायला जाऊ. हीच ती माणसं बाजूने जातात पण आम्हाला आवाज बिवाज देत नाही. तेच भाई, तेच बघताय ना पब्लिक. तू आता यूट्यूबला फेमस, तू ब्लॉग बघ फक्त. आता कुठे आलायस? दोघं पण भाऊ, कृणाल पांडे आणि हार्दिक पांडे एका फिल्ममध्ये. भाई बघितलं असेल का कधी? अजून एक बडी आमचा हेल्पनीस मस्त पैकी. ये लेव 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 लेव. आपलं जेवण झाल्यानंतर आपल्या चाळीचे एक सदस्य आहेत, महत्वाचा मूलभूत घटक आहे, नाना उर्फ राजू बिते साहेब. राजू बिते त्यांचं शिफ्टिंग चाललंय. अर्धी बॅच पुढे गेले, मात्रेवाणी असतायत लाडात. अर्धी बॅच पुढे गेले आणि अर्धी बॅच सोबत चालले. जेवण जिरवायला आलंय ते पण सांग. काय 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 चिन्मय जेवलाय आणि जेवण जिरवायला आल्यावर त्यांची सेवा करायला. अर्धे पंटर लोक माफिया लोक इथे थांबलेत. टाकी घेऊन टाकी. बिनकामाचे घोडे आलेले आहेत नुसते स्प्राईट पियाला आलेत. लाडात वरती बिचाऱ्याने आखी डोंगरी येणे घेतली आणि आता हा एंडिंगला ट्रकात जाणार. ते मी घेतो. मात्रे थोबाड दाखव, थोबाड मात्रे. लाडात चिनू मी घेतो तेही. काय बोलायचं? काय नाही यार, आमचे नाना चालले. हा दुःख वाटतं नाना चाललेत तर. आणि हेच ते नाना आहेत. नाना अंधे बघू शकता तुम्ही. नानाच्या अर्ध्या सामानाचं शिफ्टिंग झालंय आणि अर्ध्या सामानाचं शिफ्टिंग बाकी आहे. आपले अर्धे पंटर लोक तिकडे उभे आहेत. अर्धं सामान येत आहे. सो आपण सामान शिफ्ट करूयात. जेवल्यानंतरचा सगळ्यांचा व्यायाम पण होतोय. व्यायाम एक्सरसाइज. थंड्याच्या बॉटल. बिचारे लय कष्ट करतायत. दुसरा चाललाय महेंद्र दादा. हाय बोल फक्त आपल्या पब्लिकला. हाय बोल. नाना खुद्दा आणि मोतीराम आमचा सामान शिफ्ट करतात एकूर. आम्ही चाललोय थर्ड राऊंडला. ह्या लोकांचा दुसरा राऊंड चाललाय. दुसरा राऊंड. क्या बोल रे राजूदाचा शब्द पाळलाय. तो गेला आता जरा वरती. पण पोरांना बोलला की वच्ची
आपण सामान शिफ्ट करूयात. आपला स्प्राईट ठरलेली पार्टी आहे. आपण पटपट आता स्प्राईट पार्टी करू. आपण लवकर आता मस्त की स्प्राईट एक सिप मारू. आणि दिवस पण आता संपत आलाय. आपण ब्लॉग पण मे बी एंडच करू. बघूया आता काय थोडंसं चर्चा होईल. नाना चाललेत एकमेव मूलभूत घटक चाळीला. मात्र तुम्हाला काय बोलायचं आहे? थांब जरा, पप्पा काहीतरी बोलतायत भाई. मात्रे शब्द आठवताय की आकडताय? मग हाय बोला. मग हाय बोला. बोला. सो आजचं तुम्ही बघितलंच असणार की दिवस कसा गेला ब्लॉगतर्फे. आणि त्याच्यानंतर खूप मजा मस्ती धमाल केली. सोबतच सामानाची शिफ्टिंग करून झाल्यानंतर आपला प्लॅन आला कॅरम खेळायचा. कॅरम खेळता खेळता आपला झोपायचा ऑलमोस्ट टाईम झालाच. आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण खेळण्यात एवढे गुंग झालो की आपल्याला कळलंच नाही की आपला ब्लॉग एंड करायचा राहिलेला आहे. सो येस, हाच होता आजचा ब्लॉग. पटपट लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करूया. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.